शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज वातावरण ना खूप असं आभाळ आलंय आणि सकाळ सकाळी थोडासा पाऊस पण झालाय. तर हे बघा, थोडा पाऊस होऊन गेलाय आणि आभाळ सगळं आलेलं आहे, गार हवा पण आहे. आणि मेहंदी काल काढलेली काशी रंगली. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायला लागली मी. कुकर झालाय, म्हणजे डाळ झाली शिजवून. आता बाकीचं सगळं आवरायचंय. कुकर झालाय आपला. कणिक पण मळून ठेवली आत्ताच. आणि आता लसूण खोबरं मला आमटीला बारीक करायचंय. तर आता हे सगळं आवरते मी आणि पूजा करायला पण जायचंय मला. तर आमटी आता कटाची आपली तयार झाली, म्हणजे उकळायला लागली. आणि गुळ पण घेतलाय चेचून, डाळ पण शिजली. कणिक तर मगाशीच मळून ठेवली मी भिजण्यासाठी. आता ना पुरण तयार करून घेते आणि मग पटकन पोळ्या करायला होते. कडीपत्त्याच्या झाडात घरट घातले आणि ते बघा पक्षी बसलाय त्यात येऊन. आणि आम्ही इथं असलो बोललो तरी पण ती जात नाही, तर ती सवय झाली त्याला. इथं पुरण लागले शिजायला. आणि कटाची आमटी दाखवते. कटाच्या आमटीला कट बघा किती छान आलाय, मस्तच एक नंबर आमटी. आणि डाळीच्या बरोबर गुळ घालतो आम्ही. असं सपक जास्त पोळ्या करत नाही, गोड असतात. त्यामुळे गुळ भरपूर घातलेला असा आहे. आणि सुंठ वेलची पण चेचून घातली. झाला स्वयंपाक, पोळ्या वगैरे सगळं झालं. आणि आता 12 वाजून गेलेत, 12:15 वाजलेत. आणि आज उशिरा जरा होता ना, म्हणतो आता चाललोय आम्ही. आणि थोडंसं अगदी थोडासा म्हणजे पाऊस यायला लागलाय, जास्त काय नाहीये पण अगदी थोडा. आणि अनु बघा, अनु आपण माझ्या बरोबर येणार आहे. अनु पण तयार झालीये. आणि आता आम्ही चाललोय बघा, असं सगळं ताट आहे. आणि आता चला तिकट करून येताना आंबे घेऊन आले. मग काल केलं की नाही झालं बाई, ते काम झाल्याशिवाय नाही काय सुचत. एवढा वेळ लावून ए मम्मी तिकडे भरता येत इकडे तिकडे हाय खाली तिकडे नकोच म्हणत. बायकाचं आणून आलं की उशीर होतो.
मला तुला फोडले त्यांच्या आपण वडाची झाडाची पूजा करून आता आम्ही आलो आणि आता जेवण करून घ्यायचंय आणि देवाला पण म्हटलं आता नैवेद्य दाखवावा आणि त्यांना वाढले अगोदरच जेवायला. आता मी जेवण करून घेते, उपवास सोडायचाय. तर कटाची आमटी, भात, चपाती, भजी आणि रस असं आहे जेवण. तर जेवण करून घेते, तुम्ही पण या सगळे जेवायला. तर येताना भांडी घासून झालेत, इकडं पण नाही थोडी अशी घासून घेतलेत आणि आई लागले पूजा वाचायला सत्यनारायणची मांडले. तर ती पण दाखवतो तुम्हाला. झाली पूजा आणि इथं शिऱ्याचा पण नैवेद्य दाखवलाय आणि आपला पुरणपोळी इकडं ठेवलाय नैवेद्य. मी इकडे शिऱ्याचा मेन ठेवलाय. झाली आपली पूजा करून आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केलेला ना ते मी घेऊन चालले मंदिरामध्ये अंबाबाईच्या. का तर आता आणायचं केलंय आणि मंगळवार पण आहे म्हटलं, मग आता मी चालले. उशीर झालं, जायचं होतं पण पूजा आणि हे सगळं, परत आरती, भांडी पण पडली होती. तर आता येते जाऊन. आता अनु पण मागे लागली, अनुला पण न्यायचंय. वातावरण बघा कसं झालंय वेगळंच.
अक्षू लागली इथं भात आमटी खायला. आणि मी तर सकाळी जेवण केलं होतं, म्हणजे उपवास सोडला होता दुपारी. आणि मी काय दुपारी खाल्लं होतं इतकं ना, उशीर झाला होता, त्यामुळे आता काही मी खाणार नाहीये. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री सर्वांना.